नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचतो. एकनाथी भागवताचे आपले 5 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता हा आपण 6वा अध्याय वाचत आहोत. 6व्या अध्यायाच्या आपल्या 200 वेळा पूर्ण झालेल्या आहेत. आता 200च्या पुढच्या वेळा आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. तोची अकर्तात्मबोधू कैसा, जरी मनशी ऋषिकेशा, ते आगमनी गमा अतर्के दशा, परमपुरुषा परेसी, भोग्य भोग भोक्ता, यातीही ते तृ प्रकाशिता, जेवी घटी बिंबोनी सविता, आलिप्तता स्वभावे, घट जळ प्रतिबिंबासी, स्वय सविता प्रकाशी, प्रकाशूनी अलिप्तत्यासी, तेवी तू भोगासी श्रीकृष्णा, अथवा कर्म कार्य करता, यातीही माझी निजात्मता, देखे तो अभोक्ता, भोगोनी तत्वता निजभोग, दर्पणीच्या प्रतिबिंबासी, जो प्रवर्तला भोगासी, व्याभिचाराचा आळ त्यासी, केवी अंगासी लागेल, जगची हे अवघे, जो होऊनी टाके अंगे, त्यासी बाधावे कोणे भोगे, निजात्मयोगे योगिया, ऐशिया बोधाचे निबळे, तो विषयावरी जरी लोळे, तरी विषयाचे निविटाळे, बोधून मेळे त्यांचा, तो घेणे देणे करी, पाहता दिसे व्यवहारी, नांदता ही घरदारी, त्या माझारी तो नाही, नेनोनी बोधाची मागी, भोग त्याग केला योगी, तरी कापताती सर्वांगी, वासनांगी उरलीसे, स्वप्नी विषय देखती, जागे जाहल्या प्रायश्चित्त घेती, नाही मावळते अहंकृती, या लागी भीती सर्वदा, ऐशी या जी विषय भेडा, नाही निजबोधू धडपुडा, तैसा नभेसी तू निधडा, दिसे रोकडा निजबोधू, मी निधडा निजबोधे संपूर्ण, मनशी देखू न शके कवन, ये अर्थीचे उपलक्षण, एकते खून स्वामिया, 16 सहस्त्र पत्न्या घरी, आणि गोकुळीच्या परणारी, कुब्जती मथुरे माजारी, कर्णकुमारी भोगिल्या, मुंजी नव्हता आधी, भोगिली त्वा गोवळी, विधी धरोनिया सांदी विधी, नदो नदी असंख्य, अविधी भोगिता नारी, बोधन मेळेची श्रीहरी, अंगेरी घालासी शिरसागरी, अर्जुना करी धरोणी, शेषशाही नारायणा, उत्कंठा तुझी दर्शना, तेने उपाव केला जाणा, हरोनी ब्रह्मणाचे बाळे, जेवी आपले स्वरूप आपण, पहावया कीजे दर्पण, तेवी पहावया कृष्णार्जुन, स्वय नारायण अपत्यानी, तू अवतार नारायण, तू अवतार नर नारायण, तुझे घ्यावया दृषण, ब्रह्मन अपत्ये जान म्या आपणा निली, ऐसे नारायणाचे बोल, सप्रेम अति सखोल, आम्ही ऐकिले गा सकळ, तुझा बोध अकळ श्रीकृष्णा, ती ब्राह्मणाची अपत्ये, जी बहुकाळ जाहली होती मृते, तू आणूनी दिधली श्री अनंते, ती देखिली समजते चरिते आम्ही, तुझी नारायणासी असता, तेथा मूची कवन कथा, वारण कळेची अच्युता, गुणातीता
श्रीकृष्णा मागा अवतार जाहले परियेसे चरित्र नाही केले विधी वेदा लाजविले व्याभिचारी या दिधले निजपद जे म्या भोगिले स्त्रियासी ते तू उदासीनत्वे मनसी तेने बाधन पवे बोधासी ऋषिकेशी तेन घडे हाव भावा विलासेसी अंगे दाविती चपळतेसी तुझ लक्षोनी पुरुषोत्तमासी कामवानासी योजिती वाऊनी ब्रह्ममंडलांचे वेढे व्यंकट कटाक्षे बाणगाडे सुरत मंत्री रोकडे केले धडपूजे सतेज ज्या बाणाचे घाई इंद्र खोचला सहस्त्र ठाई शिव लोळविला पायी मोही महाबाणे ज्या बाणाचा पिसारा लागताची पै भेदरा तापसी घेतला पुरा सोडोनी घरदारा पळाले ऐसे 16 सहस्त्र बाण अखंड तुझची वरी संधान करीता न मेळे बोधू जान अति विधान हे तुझे घरीच्या स्त्रिया सहस्त्र 16 गोकुळादी मथुरेच्या आबळा तुझ विषयी कराव्या गोपाळा नवती सकळा समर्थ्या त्याचे तुझन करवे विषयी परी त्यात्वा केल्या निर्विषयी ऐसा तू त्रैलोक्याचे ठाई स्वामी पाही श्रीकृष्णा ऐशी तुझी कीर्ती ऐकता अथवा चरण तीर्थ घेता याची दोही तीर्थाची समर्था पवित्रता जगासी तुझी कीर्तीचे श्रवण अंतर्मलाचे चालन करुणी या वृत्ती जाण परम पावन कीर्तने तुझ्या चरणीची गंगा सकळ पातकेने भंगा ते पायवनी श्रीरंगा पवित्र जगा ते करी या दोही तीर्थाचे सेवन अखंड करीती साधुजन तेने होनी परम पावन समाधान निजवृत्ती अवताराचे अंती ये दोन्ही तीर्थी अतिविख्याती प्रगट केली तू अक्षिती तारावया श्रीपती निजदासा एक श्रवण एक स्नाने दोन्ही तीर्थे परम पावने प्रगट केली जगत जीवने मलिनत जने तरावया शुक म्हणे परीक्षिती या परी देवी समस्ती स्तविला स्वानंदे श्रीपती परमभक्ती भावार्थे ऐसा करुणी स्तुती वादू संतोष विना गोविंदो देवासी होत सेव अल्लादू परम विनोदू सर्वांसी स्तुती करावया अग्रणी ब्रह्म शिव पुढे येऊनी तिही जय जय जयकार करुनी लोटांगणे घातनी देव राहुनी या गगनी हात जोडोनी विमानी विनंती करावया लागुनी ब्रह्मा पुढे राहुनी बोलतू उतरावया धराभरा पूर्वी प्रार्थिलासी यदुवीरा अभय द्यावया सुरवरा आम्ही श्रीधरा विनविले जैसे तुआ कार्य केले म्हणू तैसे त्या हुनिया विशेषे केली निज विन्यासे धर्मवृद्धी तू सर्वेश्वरू सर्वात्मा जे कार्य न कळेची आम्हा तेही तुआ पुरुषोत्तमा घनश्यामा संपादिले
सत्यवादी साधू जे काही, ज्यांचा संकल्प तुझ्या पायी, धर्म स्थापिला त्यांच्या ठाई, तुआ पायी यथास्थित, आणिक दश दिशां प्रती, विस्तारिली उदार कीर्ती, तेने पावन त्रिजगती, होय निश्चिती श्रवणद्वारे, पूर्ण पुरुषा ऋषिकेशी, तू अवतरलासी यदुवंशी, सीमा तुझी या रूपासी, बर्वेपणासी न करवे, तू सर्वा माझी सर्वोत्तम, देखता वृत्तीसी उपरम, लीला विग्रही पुरुषोत्तम, मनोरम सकळिका, कर्मे केली परमाद्भुते, गोवर्धन धरिला वाम हस्ते, मुखे प्राशुनी वनव्याते, गोपाळा ते वाचविले, मृतानीले गुरुपुत्रासी, गतगर्भ भेटविले देवकीसी, गोपाल वत्से तू झालासी, विधात्यासी भुलविले, जगाची या परमहिता, लागी नाना चरित्र कथा, करिता झालासी श्री अनंता, कृष्णनाथा निज जनका, कथा कौतुके विचित्रे, नाना परीची चरित्रे, परम पावन पवित्रे, येणे अवतारे त्वा केली, कलियोगी साधुजन, या चरित्राचे श्रवण कीर्तन, करिता तरले जान, माया मोह त्रिगुणेसी, अवतरल्या यदुवंशी, पुरुषोत्तम ऋषिकेशी, संख्या या अवतारासी, जहाली ते तुझपाशी सांगे, मृत्युलोकी मनुष्य मर्यादा, शतवर्षे जी गोविंदा, ते अतिक्रमोनी अवदा, अधिक मुकुंदा 25 झाली, आता पुढे येत काही, देवकार्य उरले नाही, यादव कुळ मनसी तेही, नष्टप्राय पाही उरलेसे, उठवणी आले हरी हतिरू, का पाखव पडिल्या पाखरू, तैसा यादवांचा दळभारू, भूमी भारू उरलासे, निवनाचा फुटका डेरा, का क्षयो लागल्या राजकुमारा, वनवाहाळल्या अजगरा, यादववीरा ते दशा, दारुण ब्राह्मणांचा शाप, नाशला वीर्य शौर्य प्रताप, गळाला वाढीवेचा दर्प, केवळ प्रेत रूप दिसताती, या लागी जी यादव राया, आम्ही वांछू तुझ्या पाया, वेगू पिजे स्वधामा यावया, सूरवर्या श्रीकृष्णा, एके देवकी नंदना, जरी माने तुझिया मना, तरी निघी जो जी याची क्षणा, सुरसेना तिष्ठत, सलोक लोकपाळ जे जे, त्यावरी तुआ कृपा कीजे, आम्ही किंकर गा तुझे, वचन मानिजे दासांचे, एके जी वैकुंठनाथा, तुझी थोर आम्हावस्था, आदी करुणी उमाकांता, आणि समस्त देवांसी, जो योग ज्ञाना मुकुटमणी, मेघ गंभीर या वाणी, ब्रह्म या प्रति चक्रपाणी, हास्यवदनी बोलिला, नाद ब्रह्म मुसावले, की निज नंदाचे फळ पिकले, तेसे श्रीमुखे बोलो आदरिले, भाग्य उदेले श्रवणांचे, गौरवे म्हणे ब्रह्मदेवा, संतोषलो तुझिया भावा, पुत्र स्नेहे करोनी तेवा, उद्धत ठेवा हरी जाला, आवडी म्हणे विबुद्धेद्रा, सत्य तुझी वाङ्मुद्रा, तुझे निवचने ब्रह्मनेंद्रा, धरा भारा उतरविले,
सकळ कार्य निशिख म्या संपादिले देख तरी उरले असे एक थोरटक मजलागी हे यादव कुळ येथ वीरशौर्य क्षयोद्धत धर्मनाशावया उद्धत अतिद्रुत निजबळे हे छेदू पाहती धर्ममुळे म्या अवतरिले असती योगबळे जेवी समुद्राते मर्याद वेळे असे राखिले नेमुनी सांडोनी 86 मज गेलिया निजधामासी हे प्रवर्ततील अधर्मासी कोणयासी वारिल जैसानी मर्याद निर्मर्याद सागरू खवळल्या सर्व संहार करू त्यासी कोण शकेला वरू तैसा विचारू होईल हे अधर्म पर होतील गाढे तुम्हासी पडेल साकडे सांगो धावाल मजपुडे याची रोकडे गारहाणे हे नाटुपती देवा नाकळती दैत्य दानवा हे अधर्म करीती देवा तुम्हीच मज तेव्हा सांगू या लागी कुळनाशासी त्वरित आजीपासूनी समूर्त केलासी गानुषित यथोचित यादवा एके सखया प्रजापती या कुळनाशाची या अंती तुझी या भुवनावरुनी निश्चिती निजधामा प्रती येईन ऐसे बोलिला प्रभू एकोनी शंभू स्वयंभू आनंदला देवकंदभू समारंभू मांडिला जय जयकारू केला सकळी परमानंदे पिटिली टाळी चरणवंदुनी वनमाळी पुष्पजळी अर्पिल्या शुकमने परीक्षिती एकोनी कृष्णवंदती शूरवर आनंदले चित्ती आल्हादीप करीती अभिवंदने धाता सविता शूळपाणी मिळोनी या देवगणी कृष्णासी घातल्या लोटांगणी चरणवंदुनी निघाले एव वंदुनी श्रीपती आपुली या स्थानाप्रती निघाल्या जी देवपंक्ती पवनगती विमानी कुळनाशू करणे रोकडे ऐसे कृष्णे नेमिले धडपुडे तव द्वारकेसी एरीकडे महोत्तार महोत्पात गाढे उठिले गगनी निघाले त्रिकेतू धूमकेतू दंडकेतू शिखे सहित शिखाकेतू गगनांतू गवले मध्यान्नी वाजला आघात दिवसा उल्कापात होत भूते नागवी नाचत गगनांत रुदती रूक जंबुक नगरांत दिवसा चौबारा कुंकात नगरी भालुआ भुकंत जन कापत देखुनी नगरातू बाहेरी श्वानाची रडणी भारी मरजार कल हो नगरी घरोघरी होतसे गाई आरडती मध्यरात्री लेकुरे खेळती झुंजारी मानसाते झडपिती घारी गोंगाती घरोघरी दिवा भीते वागीश्वरी क्षोभली गाढी बोली म्हणती आली यमधाडी कार धावता तातडी अंगी उडी घालू पाहता भूस्फोट भूमिकंप अग्निकरणी तपेता आतप वारेनी सोडिला होंकंप लागे झडप खरस्पर्शे धूळोरा उधळत नगरी रसभरे डोळ्या माझरी डोळानुघडवे नरनारी दिशाचारी धुमधुमीत ऐशे नाना परीचे उत्पात नगरी रुधिर
दृष्टी होत देखोनी यादव समस्त भयचकित पे झाले। यादव मिळवणी थोर थोर वृद्ध वृद्ध करीत विचार ये चिन्हे अरिष्टकर विघ्न थोर दिसतसे। अवघे आले कृष्णपासी वृत्तांत सांगती तयासी उद्विग्न देखोनी यादवासी ऋषिकेशी बोलिला। कृष्ण यादवासी सांगत दिवी भूअंतरिक्षगत उठिले जे महोत्स्यस्त सर्वगत सर्वदा। देखोनी या चिन्हासी मजई आठवले मानसी ब्राह्मण शाप यदुकुळासी चिन्हे त्याचे सुचके। ब्राह्मणाचा शापू खरा नुलंघवे हरिहरा तुम्ही आताची विचार करा नगरा बाहिरा जणू काढा। जेथोनी द्वारकेसी वस्ती आम्ही सांडावी समस्ती जिवे जियावयासी साडचित्ती तरी प्रभासा प्रती निघावे। वेगी करारे तातडी आजची निघालव लवडसवडी झाडा घरादारासी गोडी येथर दगडी न रहावे। एका समस्त यादव श्रेष्ठ प्रभास तीर्थ महावरिष्ठ जेथी चैनी स्नाने उदराट निस्तरला कष्टक्षयाचे। दक्षे निजकन्या चंद्रासी 27 दिधल्या त्यासी तो तरला रतला रोहिणीसी एरा सर्वासी उपेक्षुनी। दक्षे शापिले चंद्रासी क्षय रोगू लागला त्यासी तेने होनी प्रभासासी स्नानदानासी पे केले।